हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा 26 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. माया जेव्हा अंबिकाच्या साडी घालून येते तेव्हा ती साडी वेदा बघते आणि वेदा तिथून उठून पळून जाते. तेव्हा अथर्व मायाकडे बघतो आणि वेदा वेदा करत वेदाच्या खोलीत जातो. वेदा दरवाजा लॉक करून घेते. तेव्हा अथर्व दरवाजा ठोकतो की वेदा दार उघड ना बाळा, प्लीज वेदा रडू नको ना. आणि बोलतो की बाळा प्लीज मी असं का केलं, एकदा ऐकून घे ना बाळा, प्लीज बाबांचं एकदा ऐक ना, मी तुला समजवतो मी असं का केलंय बाळा प्लीज. वेदा दरवाजा उघडत नाही. इकडे मंजिरी मायाला विचारते, माया खरं काय ते सांग. तेव्हा माया बोलते, मी खरं बोलते, ही साडी मला अथर्वनेच दिली आहे. तेव्हा अनन्या बोलते, मला खरं कळत नाही, अथर्व दादाने ही साडी तुला दिलीच कशी. तेव्हा माया अडखळत बोलते की मी अथर्वला हेच म्हणत होते की ही साडी मला दे, म्हणजे वेदाला अंबिकाच्या दुःखातून बाहेर काढण्याचं काम करत होते मी. मला वाटलं अंबिकाच्या सगळ्या गोष्टी घरात नसतील तर वेदा सगळं विसरून जाईल, म्हणून अंबिकाच्या सगळ्या वस्तू मी माझ्याकडे घेऊन ठेवलेल्या. नंतर वाटलं की अंबिकाच्या काही साड्या असू द्याव्यात घरी, हे सगळं अंबिका ऐकतच असते. वर्ष झालं अंबिका नीट झोपली नाही. विचार केला की अंबिकाची साडी नेसून मी तिला जवळ घेऊन झोपेन, सुखाने झोपेल तरी बाळ. आपली वेदा हसणं विसरली, तेच हसणं परत आणण्याचा प्रयत्न करत होते मी. तेव्हा माया नाटक करत रडायला लागते. अंबिका ऐकत असते आणि बोलते, नाटकं हिची, मुद्दाम करती ही असं. वेदा आणि तिच्या बाबांना एकमेकांपासून दूर करण्याचा डाव आहे हिचा. तेव्हा मंजिरी बोलते मायाला, हे बघ तुझा हेतू चुकीचा नव्हता, जे झालं ते झालं, जा आता साडी जाऊन बदल. इकडे गावकरी देवीची पूजा करत असतात आणि बोलतात की देवी आई, आम्हाला तुझा संकेत मिळाला, 20 वर्षांनी हा योग आला, आम्ही सर्वजण तुझा उत्सव भक्तिभावाने पार पाडू. या गावावर, इथल्या लोकांवर तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे. आम्हाला हे कार्य करण्यासाठी बळ दे, आमच्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य कर, उत्सवाला सुरुवात करण्यासाठी आम्हाला आज्ञा दे आई, आम्हाला आज्ञा दे. सगळे देवीची पूजा करत असतात पण मीरा बाहेरच उभी असते. तेव्हा देवी संकेत देते, तिच्या हातातनं एक फूल खाली पडतं. सगळे फूल बघून आश्चर्यचकित होतात. परत एक गावकरी बोलतो, चला देवी आईला आपलं गाराणं घालून झालंय आणि देवी आईने आपल्याला कौलही दिलाय, आता आपण उत्सवाला सुरुवात करूया. रीतीप्रमाणे सगळे उत्सव पार पडण्याचा मान गुरव कुटुंबाकडे आहे. तेव्हा तो गावकरी बोलतो, तेव्हा नागनाथा उचल तो कुंकवाचा करंडा आणि उत्सवाला सुरुवात कर. तेव्हा ते करंडा उचलणारच तेवढ्यात एक गावकरी बोलतो, थांबा गुरव, आम्ही हा करंडा तुम्हाला उचलू देणार नाही. तेवढ्यात दुसरा बोलतो, रणजित अरे कुंकवाचा करंडा उचलल्याशिवाय उत्सवाला सुरुवात होईलच कशी. तेव्हा दुसरा गावकरी बोलतो, उत्सवाला सुरुवात होईल पण या नागनाथ गुरुवांच्या नावाने नाही. तेव्हा एक बोलतो, गुरव मागे या. तेव्हा ते एक बोलतात की प्रकाश, रणजित तुम्ही अजून लहान आहात, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत, हे दिसतं तेवढं साधं नाहीये. या उत्सवाची जबाबदारी आजच नाही, पिढ्यानपिढ्या या गुराव कुटुंबाकडे आहे. शिवनाथ आणि नागनाथ यांचे वडील विश्वनाथ यांनी हा उत्सव केलेला आहे. तेव्हा एक गावकरी बोलतो, केला असेल पण 20 वर्षापूर्वी त्या शिवनाथमुळे एक मोठा घात झाला. अहो त्याच्यामुळे उत्सव मध्येच थांबला, त्यामुळे देवी आईचा कोप झाला, सगळा गाव दुष्काळाने होरपळून निघाला, कितीतरी माणसं रोगराईने मेली त्यावेळी. तेव्हा ते गावकरी बोलतात, त्यावेळेला जे काही घडलं ते आपलं प्रारब्ध होतं, पण आता असं काही घडणार नाही. नागनाथावर आपण विश्वास ठेवूया, शिवाय आपल्याला परंपराही मोडून चालणार नाही. तेव्हा एक गावकरी बोलतो, नाही, गुरुवांच्या घरातल्या एकालाही आम्ही हा मान मिळवू देणार नाही. तेव्हा सगळे गावातले लोक नाही म्हणतात. ही मीरा ऐकत असते, तिला राग येत असतो. सगळे बोलतात, त्या वेड्या शिवनाथने स्वतःचं वाटोळ केलंच पण गावाचेही हाल केले, अपशकुन येतो शिवनाथ. एक बोलतो, तुम्ही फक्त ऐकलंय, माझ्या डोळ्यांनी मी प्रत्यक्ष पाहिलंय, दळभद्री येतो शिवनाथ, त्याच्यामुळे ना गावाला शाप लागलाय, म्हणून तर त्याची ही अवस्था झाली. अहो वेडा झालाय तो, म्हणून ते स्मशानात राहतो. त्याला महाकपटी असं म्हटलं ना तरी शब्द अपुरे पडेल. ग्रहण लागावं तसं गावाच्या कुंडलीत येऊन बसलाय. देवीच्या पूजेचा मान या गुरव घराचा, आणि तो शिवनाथ स्मशान जोगी झालाय. सगळे विरोध करतात, गुरुवांच्या घरात राक्षस जन्माला आलाय. मीराला हे ऐकून खूप राग येत असतो. तिला आणि तिच्या काकांना रडायला येत असतं. सगळे शिवनाथला जबाबदार ठरवत असतात. मीराचं लक्ष ते कुंकवाच्या करंड्याकडे जाते आणि सगळं तिला ते आठवत असतं की हे लोक काय बोलतायत. मीरा पुढे जाते, देवी आईकडे न बघता पाठ करून गावकऱ्यांसमोर तोंड करून उभी राहते. तो कुंकवाचा करंडा हातात उचलते आणि बोलते, मी हा कुंकवाचा करंडा उचलला तो कोणाच्या मान सन्मानासाठी नाही, माझ्या वडिलांकडून जे कार्य अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी उचलते. इकडे ऑफिसमध्ये अथर्वची सगळे वाट बघत असतात. तेवढ्यात तिथे अजित येतो आणि तिथे सगळ्यांना गुड मॉर्निंग करतो. चेअरवर बसतो आणि सगळ्यांना म्हणतो गुड मॉर्निंग. तेव्हा केशव काका बोलतात, सॉरी अजित, पण तुम्ही अंबिका मॅडमच्या खुर्चीवर बसला आहात. तेव्हा अजित बोलतो, अजित सर म्हणायचं. केशव दलवाई. तेव्हा अजित बोलतो, यांचा पगार किती, हे बोलतात किती. तेव्हा अजित बोलतो, मी कुठे बसायचं, कधी बसायचं, माझं मला चांगलंच कळतं, तुम्ही तुमच्या लायकीमध्ये राहा. तेव्हा अजित बोलतो, या रिकाम्या खुर्चीवरती अधिकार माझा आहे. तेवढा तिथे अथर्व येतो आणि जोरात ओरडतो, अजित. माया पण तिथे आलेली असते.
तेव्हा अथर्व अजितजवळ येतो आणि बोलतो, तुला कोणी सांगितलं की हा अधिकार तुझा आहे? तेव्हा अथर्व बोलतो, मी कुठलीही चूक सहन करू शकतो, पण या खुर्चीवर कोणीवर बसलेलं मी सहन करणार नाही. तेव्हा मीटिंगमधला एक माणूस बोलतो, सॉरी सर, तुमची ही खुर्चीबद्दलची इमोशन मी समजू शकतो, पण या कामाच्या काही जबाबदाऱ्या आहेत. तेव्हा अथर्व बोलतो की त्या सगळ्या जबाबदाऱ्या मी गेली 1 वर्ष पार पाडतोय. तेव्हा तो अजितला तिथून बाजूला काढतो. हे बघून मायाला हसायला येत असतं. अथर्व ती चेअर व्यवस्थित करतो आणि त्याच्या जागेवर जाऊन बसतो. इकडे रंगनाथ बाबांना ते सांगत असतात. तेव्हा रंगनाथ बाबा बोलतात की अच्छा, विधी पूर्ण करणारा अपयशी ठरला. विधी पूर्ण नाही करू शकले तर उत्सव थांबणार, आणि उत्सव थांबला म्हणजे गावावर संकट येणार. रंगनाथ बाबा सांगत असतात की मीच त्यांचा तारणहार कसा बनणार, ते मीच त्यांचा देव. रंगराज बाबा बोलतात की असं जर झालं तर देवीच्या मंदिरात होणारी गर्दी ही आपल्या आश्रमात होणार. तर देवीच्या पायावर माता ठेवणारी माणसं माझ्या पायावर लोटांगण घालतील, असं काहीतरी करायला हवं. रंगराज बाबा बोलतात की ज्या कुटुंबावर ही जबाबदारी सोपवली आहे त्यांची अशी अवस्था करा की ते या उत्सवात सहभागी होऊ शकणार नाही. सुरुवातीलाच दुहेरी वार करा, साम आणि दाम एकाच वेळी वापरा. इकडे माया अजितला बोलत असते की क्या बात आहे, कैसे कर लेते हो तुम? तेव्हा अजित बोलतो, हॅपी, तुला या माझ्या सिच्युएशनवर हसायला येतंय? तेव्हा माया बोलते, ऑफकोर्स, नॉट डाऊट, म्हणजे टेक्निकली आय एम नॉट सरप्राईज की हे तुझ्यासोबत घडलंय, कारण कसं आहे ना, आयुष्यात जर काही अचीव करायचं असेल पेशन्स लागतो आणि तो तुझ्याकडे अजिबात नाही. शून्य. आणि माया तिथून निघून जाते असते. अजित बोलतो, उंदराला पंख लावले म्हणून त्याचा गरुड होत नसतो, कळलं? अजित बोलतो, जो माणूस आपल्या बायकोची रिकामी खुर्ची भावाला देत नाही तो त्याच्या आयुष्यातली बायकोची रिकामी जागा दुसऱ्या कोणाला तरी देईल. तेव्हा अजित तिथून हसतो आणि मायाकडून निघून जातो. माया बोलते, माझं काय होईल हे मला बरोबर माहिती आहे. अथर्वचं प्रेम, अथर्वच्या मनात असलेली अंबिकाची जागा, हे सगळं लवकरच माझं होणार. फक्त माझं. आणि इथेच एपिसोड संपतो.